नमस्कार मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या. राज्यात धडाकेबाज निर्णय, सर्वांसाठी खुश खबर. 26 मे मंगळवार. काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत. रोज ताज्या बातम्या मिळवण्यासाठी व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पहिली सर्वात मोठी महत्त्वाची बातमी. अमेरिकेने इराणच्या लष्करी तळांवर आणि नौकांवर भीषण हवाई हल्ले केले आहेत. अमेरिकन सैनिक आणि युद्धनौकांच्या सुरक्षेसाठी ही मोठी कारवाई करण्यात आल्याचे अमेरिकन सेंट्रल कमांडने म्हटले आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत सागरी सुरुंग पेरणाऱ्या इराणी नौका आणि क्षेपणास्त्र प्रक्षेपण केंद्रांना लक्ष्य करत अमेरिकेने हा हल्ला चढवला. सेंटकॉमचे प्रवक्ते कॅप्टन टिम हॉकिन्स यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की अमेरिकन सैन्याने दक्षिण इराणमध्ये स्वसंरक्षणार्थ हे हवाई हल्ले केले. इराणकडून निर्माण झालेला धोका नष्ट करण्यासाठी ही कारवाई करणे भाग होते. सध्या सुरू असलेल्या युद्धविरामाचे अमेरिका पालन करत आहे, मात्र आपल्या सैनिकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. पुढील मोठी महत्त्वाची बातमी. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये कालच मोठी वाढ झाली. 10व्या दिवसातील ही चौथी वाढ होती. त्यानंतर सामान्य जनतेला सरकारने अजून एक मोठा दणका दिला आहे. सीएनजीच्याही किमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. थेट 2 रुपयांनी ही वाढ करण्यात आली आहे. पुढील बातमी पहा. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या महाबळेश्वर ते पोलादपूर दरम्यानच्या आंबिनळी घाटात शनिवारी पहाटे भीषण अपघात झाला. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर हद्दीतील दाभिळ गावाजवळ स्कॉर्पिओ सुमारे 1000 फूट खोल दरीत कोसळून 8 जीवलग मित्रांवर काळाने घाला घातला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शनिवारी रात्री घडली असली तरी ती रविवारी रात्री उघडकीस आली. महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड रेस्क्यू टीमसह महाड व पोलादपूर परिसरातील ट्रेकर्सनी थरारक प्रयत्न करून मृतदेह बाहेर काढले. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी. गेल्या वर्षी देशासह राज्यात वेळेच्या आधीच मान्सून दाखल झाला होता. मान्सूनचं प्रमाण देखील चांगलं होतं. दरम्यान मान्सूनसंदर्भात आता एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आता लवकरच भारतात मान्सूनची एंट्री होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मान्सूनची भारताच्या दिशेनं वेगानं आगेकूच सुरू आहे. याही वर्षी वेळेच्या आधीच मान्सून भारतामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनचे मोठे ढग वेगाने तयार होण्यास सुरुवात झाली आहे. उपग्रहाकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतात मान्सूनचं आगमन होण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.